निंबाळकर साहेब यांच्या घरावरती जी आयकर विभागाची छापा पडलेला आहे ही गोष्ट खरोखरच अतिशय निंदनीय आहे आणि या घोषणेचा आम्ही सर्वच फलटणकर असेल सातारा जिल्ह्यातून सर्व स्तरावरून प्रखर असं जाहीर निषेध व्यक्त करतो आहे। थोडं इतिहासामध्ये गेलं तर आपण बघतो हे घराणं साधं सुधं किंवा कुठल्याही लेचं असं घराणं नाही। महाराणी सईबाईंचं हे माहेर घर आहे। श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेबांनी हे संस्थान जेव्हा विलीन झालं त्यावेळेस त्यांची तिजोरी शासनाच्या स्वाधीन केली होती असं हे कायम सरकारला आणि नियमित राहणार असं हे घराणं आहे आणि या घराण्याचे वारसदार त्यांनी त्यांची परंपरा त्यांचं घराण्याचं जे काही इतिहास आहे त्याला नेहमीच डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी कायम हे झटत आलेलं आहे। फलटण तालुक्यामध्ये गेली 30-35 वर्ष यांचं राजकारणामध्ये सक्रिय असणारे बाबा यांनी सदैव तालुक्याच्या विकासाचंच राजकारण केलेलं आहे। मग ते फलटण तालुक्यातील मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने असेल, शिकलेल्या मुलांना नोकरी व्यवसाय देण्याच्या दृष्टीने असेल, त्याचबरोबर तालुक्यातील जनतेला शेतकरी जनतेला पाणी द्यायच्या दृष्टीने असेल, त्यांनी कायमच सर्वसामान्य जनतेचा नागरिकांच्या विकासाचा आणि सुखाचा विचार केलेला असे हे घराणं आहे। आणि या घराण्यावरती ज्यांनी पिढ्यानपिढ्या समाजासाठी दिलेलंच आहे अशा घराण्यावरती मोठ्या नामवंत त्यांना राजकीय इतिहास असणाऱ्या या घरावरती जे काही हे निंदनीय प्रकार स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जो हा निंदनीय प्रकार केलेला आहे याचं खरोखरच आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपण बघतो की आजूबाजूला जी गर्दी झालेली आहे ती या घराण्याविषयीवरती असणाऱ्या प्रेमासाठी जमलेली लोक आहेत। ही 300 रुपये देऊन रोजाने केलेली गर्दी नाहीये, ही थोडी शासनाने याची दखल घ्यावी असं मला वाटतं। आणि आम्ही सर्व स्तरावरनं फलटण तालुक्याचं राजकारण जो ढासळत चाललेला आहे अतिशय खालच्या पातळीचं गलिच्छ राजकारण ज्या पद्धतीने फलटण तालुक्याला दिशा आता लागत आहे तर हे न लागता जे सुसंस्कृत आणि सुशिक्षित असं व्यक्तिमत्वांनी जे राजकारणाची घडी फलटण तालुक्याची बसवली आहे ती सुरळीत राहावी या दृष्टीने हे आम्ही खोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जो काही छापा पडलेला आहे आम्हाला विश्वास आहे की ज्या चौकशीमधून काहीही निष्पन्न होणार नाही आणि बाबा सही सलामत ह्याच्यातून बाहेर पडतील आणि त्यांना क्लीन चिट मिळेल एवढं बोलताना थांबते।